त्या दिवशी मी माझ्या पतीसोबत बाजाराला गेले होते. मला खूप दिवसापासून बाजाराला जायचं होतं, पण वेळ मिळाला नाही. आज रविवार होता. माझे पती पण घरीच होते. त्यामुळे नाश्ता करून आम्ही बाजाराला आलो. मी काही गोष्टी बघतच होते की कोणीतरी मला मागून हाक मारली. मी मागं वळून पाहिलं तर अचानक एक साधूबाबा माझ्या जवळ आला. त्याने माझ्याकडून भिक्षा मागून आशीर्वाद देण्यास सुरुवात करण्यापूर्वी मी त्याला 100 रुपयांची नोट भिक्षा म्हणून दिली. पैसे देऊन मी वळताच त्याने माझा पदर धरला आणि म्हणाला, "बाई, पैसे परत घ्या." त्याच्याकडून हे ऐकून मला विचित्र वाटलं. पैसे परत करणारा हा पहिला साधूबाबा असेल. "हे ठेवा, काय झालं आहे?" मी म्हणाले. मग त्याने पुन्हा माझा पदर धरला आणि म्हणाला, "तू तीच आहेस ना?" हे ऐकून मी स्तब्ध झाले. मग तो माझे पाय धरून म्हणाला, "बाई, मला पैसे नकोत, तर माझ्या तोंडावर चापट मारा." असे म्हणत तो स्वतःला मारायला लागला. हे बघून मी घाबरले आणि लगेच माझ्या नवऱ्याचा हात ओढला आणि म्हणाली, "राजेश, चल, घरी जाऊ." त्याने मला समजवायचा प्रयत्न केला की मी आलो तर शॉपिंग करून घरी जावं, पण मी तयार नव्हते. मी खूप घाबरले होते. मी तिथं राहू शकत नाही आणि आता शांतपणे शॉपिंग करू शकत नाही. म्हणून मी त्यांना गाडीत घेऊन बसले. आम्ही खरेदी न करता घरी परतलो. दुसऱ्या दिवशी मी त्याच वेड्या साधूबाबांचा विचार करत होते. तेव्हा मोलकरीण आली आणि मला म्हणाले, "मॅडम, कोणीतरी बाहेरून आलं आहे आणि त्याला तुम्हाला भेटायचं आहे." "मला? कोण आहे ते? मला बघू दे." मी दुपट्टा घेऊन बाहेर पडताच दारात तेच साधूबाबा उभे असल्याचे पाहून मी थक्क झाले. मी त्याच क्षणी गेट बंद केले आणि लगेच आत पळत सुटले. मला खूप चिंता वाटत होती. मी घरी एकटी आहे या विचाराने मी काळजीत होते. मी आत आले आणि सुटकेचा सुस्कारा टाकला आणि विचार करू लागले की हा साधूबाबा माझ्या घरी कसा पोहोचला आणि माझ्या मागे काय येत आहे. मी खूप विचार केला, पण मी काही निष्कर्षावर पोहोचले नाही. संध्याकाळी सूरज घरी आल्यावर मी त्याला या साधूबाबाबद्दल काहीच बोलले नाही, कारण ते थकले होते आणि विनाकारण अस्वस्थ व्हायचे. पण आता तो रोज माझ्या घराबाहेर फेऱ्या मारायचा आणि कधीकधी दार वाजवायचा आणि म्हणायचा, "बाबाचं म्हणणं ऐक." पण मी गेट उघडलं नाही. त्याचं ऐकणं तर दूरची गोष्ट. मी माझ्या भीतीने जगत होते. भीतीमुळे माझी झोप लागायची नाही. मी रात्र अशीच काढू लागले. माझे डोळे अचानक उघडायचे आणि मी पुन्हा झोपण्याच्या प्रयत्नात पूर्ण रात घालवत असे. झोप न लागल्याने मला अस्वस्थ वाटू लागलं. असेच बरेच दिवस गेले. या साधूबाबाला माझ्याशी काय बोलावंसं वाटतं असा प्रश्न पडत राहिला. मला ते माहिती नाही. त्या दिवशी मी पहिल्यांदा बाजारात त्याला पाहिलं. एके दिवशी मी वैतागून माझ्या नवऱ्याला म्हणाले, "सूरज, तुला ते साधूबाबा आठवतात का?" "कोणते साधूबाबा?" सूरज चहाचा घोट घेताना म्हणाला, "जो आपल्याला त्या दिवशी बाजारात भेटला होता, विचित्र वेडा." मी त्याला म्हणाले, "बरं, तो वेडा ज्याच्या भीतीने तू शॉपिंग केली नाहीस आणि घरी परत आलीस?" तो हसत आठवत म्हणाला, "तू त्याला अजून घाबरतेस का?" या घटनेला खूप दिवस झाले आहेत. तेव्हा मी त्याला सांगितलं की तो साधूबाबा रोज आपल्या घरी येतात आणि मला बोलायचं आहे असं वारंवार सांगतात. "बरं," तो आश्चर्याने म्हणाला, "ही तर विचित्र गोष्ट आहे. त्या साधूबाबाला तुझ्याशी का बोलायचं आहे?" "मलाही ते माहीत नाही." मग एक दिवशी मी सूरजच्या उपस्थितीत त्या साधूबाबांना आत बोलावलं आणि आत शिरल्यावर अचानक माझी नजर त्या साधूबाबांच्या कपड्यात लपवलेल्या हातावर पडली, ज्यावर ती वस्तू बांधलेली होती. ते पाहून माझाही थरकाप उडाला. तर गोष्ट माझ्या कॉलेजच्या दिवसापासून सुरू होते. मी एक अतिशय साधी आणि सामान्य मुलगी होते. जगात काय चाललंय, चांगलं की वाईट, याची मला कल्पना नव्हती. मला त्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. मी स्वतः एन्जॉय करायचे. मी कॉलेजमधून सरळ घरी यायचे आणि घरातून सरळ कॉलेजला जायचे. घरी आल्यावर जेवण करून झोपायचे आणि मग आईला जेवण बनवायला मदत करायचे. आम्ही फक्त 2 बहिणी होतो. मी लहान होते. माझ्या मोठ्या बहिणीचा साखरपुडा झाला होता आणि तिचे 5-6 महिन्यात लग्न होणार होतं.
मी अभ्यासामध्ये चांगली विद्यार्थिनी नव्हते, पण माझ्या आईवडिलांना मला शिक्षण द्यायचं होतं. त्यामुळे मी खूप मेहनत करून पास झाले. असेच माझे दिवस जात होते. एक दिवस मी माझ्या मैत्रिणीसोबत कॉलेजमधून परतत होते. तेव्हा एक मुलगा उभा होता. तो माझ्याकडे एकटक बघत होता. मी पण त्याला पाहिलं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून तिथून निघाले. दुसऱ्या दिवशी तोच मुलगा पुन्हा रस्त्यावर उभा दिसला. मी पाहिलं की तो दिसायला चांगला होता. तो माझ्याकडे बघून हसत होता. मग तो मुलगा रोज तिथं उभा दिसत होता. मला पण त्याची सवय झाली होती. मी काही बोलले नाही, कारण माझे मित्रमैत्रिणी पण माझ्यासोबत होते. एक दिवस ताप आल्याने मी पटकन घराकडे निघाले. घर फार दूर नव्हतं, त्यामुळे मी पायी ये जा करायचे. मला तो मुलगा कॉलेजपासून थोड्या अंतरावर उभा असलेला दिसला. मी पुढे चालत राहिले. मला एकटं येताना पाहून तो थांबला आणि म्हणाला, "ऐक." मी थांबले. माझे हृदय जोरात धडधडू लागले. मी धीर करून म्हणाले, "काय आहे आणि तू कोण आहेस? आणि तू रोज माझ्या मार्गात का उभा राहतोस?" तो हसला आणि म्हणाला, "तुझ्यासाठी." मला भीती वाटली. तो माझ्या डोळ्यात बघून म्हणाला, "मी तुझ्यावर प्रेम करतो. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो सांची." मला आश्चर्य वाटलं. त्याला माझं नाव देखील माहीत होतं. माझे हातपाय थरथरत होते. मी विचारले, "तुला माझं नाव कसं माहीत आहे?" तो म्हणाला, "हे जाणून घेणं काही कठीण काम नाही. मला तुझ्या घराचा पत्तासुद्धा माहीत आहे." हे ऐकून मला धक्काच बसला. मी घाबरून विचारलं, "काय हवंय तुला?" तो म्हणाला, "मला फक्त तू हवी आहेस. जेव्हापासून मी तुला पाहिलं तेव्हापासून माझी झोप उडाली आहे. माझी शांतता हरवली आहे आणि तू माझे प्रेम प्रेमाने स्वीकारावे अशी माझी इच्छा आहे." हे ऐकून मी थांबले नाही. कोणाला दिसू नये म्हणून मी चालायला लागले. तो हाक मारत राहिला, पण मी धावत घरी आले. घरी पोचल्यावर औषध घेऊन झोपले. रात्री मला जरा बरं वाटलं म्हणून मी त्याचा विचार करू लागले. त्याने आपलं नाव सुहास सांगितलं. त्याचा विचार करत माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. एखाद्या मुलाला माझ्याबद्दल एवढा रस असण्याची ही पहिलीच वेळ होती. मला वाईटही वाटत नव्हतं. मग तो रोज हसत हसत मला रस्त्यात भेटायचा आणि हातवारे करून नमस्कार करायचा आणि मला लाज वाटायची. काही दिवसांनी तो मला पत्रे देऊ लागला आणि घरी आल्यावर त्याची पत्रे वाचून लपवून ठेवायचे. मग मी पण त्यांच्या पत्रांना उत्तर लिहायला सुरुवात केली. मला तो आवडू लागला. होय, मी त्याच्यावर प्रेम करायला लागले. या प्रेमाच्या भावनेने मला दिवसभर त्याच्या आठवणीमध्ये उडून ठेवले. आम्ही दररोज वाटेत एकमेकांना भेटायचो आणि पत्रांद्वारे संवाद साधत. मग एक दिवशी त्यांनी पत्रात लिहिलं की किती दिवस आपण पत्र लिहित राहणार. आता मला भेट. आपल्या दोघांना कुठेतरी भेटावं लागेल. मी त्याला उत्तरात लिहिलं की मलाही भेटायचं आहे, पण हे शक्य नाही. आपल्याला कोणी पाहिलं तर? त्याने लिहिलं, "तू कॉलेजला ये आणि तिथून माझ्यासोबत ये आणि मग मी तुला सुट्टीत कॉलेजला सोडेन." मी होकार दिला. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला निघाले तर तो बाईक घेऊन कॉलेजजवळ उभा होता. मी आजूबाजूला बघितलं आणि त्याच्या बाईकवर बसले. तो मला एका बागेत घेऊन गेला. तिथे तो मला त्याच्या प्रेमाची खात्री पटवून देत राहिला. खूप आश्वासने दिली, खूप शपथा घेतल्या आणि म्हणाला की तो माझ्याशिवाय राहू शकत नाही. त्याचे माझ्याप्रती प्रेम पाहिल्यावर मला स्वतःचा हेवा वाटू लागला. मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की कोणीतरी मुलगा माझ्या आयुष्यात येईल आणि माझ्यावर अपार प्रेम करेल. त्या दिवशी मला खूप आनंद झाला. घरी आल्यावर त्याची आठवण करून मला पुन्हा हसू यायचं. त्याच्याशी बोलल्याशिवाय राहवत नव्हतं. मी त्याला सगळीकडे पाहू लागले. घरी त्याच्याबद्दल कोणाला काही सांगितलं नाही. मग आम्ही अनेकदा भेटू लागलो. पहिल्यांदा बाग, नंतर हॉटेल्स आणि एक दिवशी तो मला त्याच्या मित्राच्या फ्लॅटवर घेऊन आला. मी घाबरले आणि म्हणाले, "सुहास, मला इथं का आणलं आहेस?" तो म्हणाला, "कृपया आत या." त्याने माझा हात धरला आणि मला आत आणले. तो एका लहान खोलीचा फ्लॅट होता, जिथे त्याने मला आणलं होतं. त्याने माझ्याकडे प्रेमळ नजरेनं पाहिलं आणि म्हणाला,
लवकरच मी माझ्या घरातील सदस्यांना तुझ्या घरी पाठवणार आहे. आणि मग मी पण त्याच्या गुळगुळीत बोलण्यात हरवून गेले, कारण त्याच्या प्रेमात मी खूप लाचार होते. त्याच्या आज्ञा पाळण्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नव्हता. घरी आल्यावर मी खूप रडले आणि मी केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला. मी कोणावर इतकं प्रेम कसं करू शकते? पण दुसऱ्या दिवशी सुहासने मला पुन्हा एकदा त्याच्या प्रेमाचे आश्वासन देऊन सर्व काही विसरायला लावलं. काही दिवसांपासून मला बरं वाटत नव्हतं. माझं शरीर निर्जीव होत होतं. एके दिवशी मला कॉलेजमध्ये चक्कर आल्यासारखं वाटलं, म्हणून मला माझ्या मैत्रिणीने बळजबरीने जवळच्या क्लिनिकमध्ये घेऊन गेली. तिथे मला तपासल्यानंतर डॉक्टरांनी मला माझ्या पतीचं नाव विचारलं. हे ऐकून मी हैराण झाले आणि माझ्या मैत्रिणीकडे बघितले. माझी मैत्रीण म्हणाली, डॉक्टर, ती कुमारी आहे, तिचं लग्न नाही झालं. हे ऐकून डॉक्टर माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत म्हणाले, मग हे मूल कोणाचं आहे? मूल? माझ्या पायाखालची जमीनच सरकायला लागली. हे ऐकून मला चक्कर येत होती. डॉक्टर काय बोलत होते ते मला काही ऐकू येत नव्हतं. माझी मैत्रीण मीनाने मला क्लिनिकमधून बाहेर आणले आणि सांगितलं की मी आई होणार आहे. माझी अवस्था पाहून तिने मला आणखीन काही विचारलं नाही आणि मी कोणाला सांगणार नाही असं सांगून माझं सांत्वन केलं. मी हे गुपित गुपित ठेवीन. यावेळी तुझी स्थिती अशी नाही की तू माझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देशील. ती मला घरी सोडून निघून गेली. घरी पोचल्यावर मी माझ्या बेडवर पडले आणि खूप खूप रडू लागले. मला काय झालंय? आता मी काय करू? मी जगाला माझा चेहरा कसा दाखवणार? माझ्या घरच्यांना काय सांगू? यामुळे इतके दिवस माझी तब्येत बिघडली होती. पुढे काय होणार या विचारानेच माझे डोकं फिरत होतं. दुसऱ्या दिवशी मी सुहासला भेटून सर्व काही सांगितलं. तो अजिबात काळजी करू नका म्हणाला. मी लवकरच माझ्या घरच्यांना पाठवतो. तू तुझ्या घरी बोल आणि जर त्यांना पटले नाही तर आपण दोघं पळून जाऊन लग्न करू. त्याने मला पुन्हा स्वप्न दाखवायला सुरुवात केली. त्या दिवशी मी मीनाला कॉलेजमध्ये सगळं सांगितलं की माझं कोणावर तरी प्रेम आहे आणि आम्ही गुपचूप भेटू लागलो आणि हे मूल त्याचं आहे. आता मला सांग मी काय करू? ती म्हणू लागली, मला काही समजत नाहीये. फक्त त्या मुलाला सांग लवकरात लवकर तुझ्याशी लग्न कर, नाहीतर खूप वाईट होईल. सध्या या मुलाबद्दल कोणालाही माहीत नाही. काही महिने निघून गेले तर ते लपवणे कठीण होईल. मी त्याला सांगितले की त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांना घरी पाठव. आज मी घरी सांगेन की मला कोणीतरी आवडतं. घरी आल्यावर मी आईला सांगितलं, आई, मला एक मुलगा आवडतो आणि मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. ते लग्नाची बोलणी करायला आपल्या घरी येणार आहेत. हे ऐकून आई खूप चिडली. ती म्हणाली, आता तू स्वतःच लग्नासाठी मुलगा निवडला आहे आणि त्याला आता घरी बोलावत आहेस. मी तुला हे संस्कार दिले आहेत का? तिथून कोणी आलं तर खबरदार, त्यांना नकार दे. तुला अजून पुढचं शिक्षण करायचं आहे. लग्नाच्या फंदात पडू नकोस. वेळ आल्यावर आम्ही तुझ्यासाठी चांगलं नातं शोधून तुझं लग्न करू. मी काही बोलायला तोंड उघडलं तेव्हा ती म्हणाली, मला काही ऐकायचं नाही. आता मी काय करू? दुसऱ्या दिवशी मी सुहासला सांगितल्यावर तो विचार करून म्हणाला, आता पळून जाण्याशिवाय पर्याय नाही. तू जर प्रेग्नेंट नसती तर मी वाट पाहिली असती, पण आता अशा परिस्थितीत कोर्ट मॅरेज हाच या समस्येवर उपाय आहे. तू असं कर, आज रात्री तुझ्या महत्त्वाच्या गोष्टींसह तयार राहा. आपण आज रात्री पळून जाऊ आणि कोर्टामध्ये लग्न करूयात. मी त्याच्याशी सहमत होते, कारण माझ्याकडे कोणताच दुसरा पर्याय नव्हता. मग मी काय करू? मजबुरी हे माझं नशीब होतं. त्या रात्री मी माझ्या महत्त्वाच्या गोष्टी एका छोट्या पिशवीत टाकल्या आणि सगळ्यांच्या झोपण्याची वाट बघू लागले. सगळे झोपल्यावर मी हिंमत एकवटून बॅग उचलली आणि शांतपणे बाहेर आले. सुहास बाईक घेऊन कोपऱ्यात माझी वाट पाहत होता. मी बाईकवर बसले आणि त्याच्याबरोबर बाहेर गेले. त्याने आपली बाईक दूर एका बंगल्याजवळ थांबवली आणि मला आत यायला सांगितलं. मी विचारलं, हे घर कोणाचं आहे? हे त्याच्या मित्राचं घर असल्याचं त्याने सांगितलं. आज रात्री आपण इथंच राहू. मी संकोचून आत शिरले. तिथे इतर मुली आणि पुरुषही उपस्थित होते. कॉरिडॉरमधून गेल्यावर त्याने मला एका ड्रॉइंग रूमसारख्या खोलीत आणले आणि तिथे एक म्हातारी बाई खाटेवर बसून सुपारी चावत होती. मुलीला घेऊन आला सुहास? ती बाई सुहासला म्हणाली. हे बघ, सुहास माझ्याकडे कुत्सित नजरेने पाहत म्हणाला.
खूप छान माल आहे. मला माझे पैसे दे, मला उशीर होतोय. मी त्याच्याकडून पैसे गोळा करणाऱ्याला पाहत होते. मी सुहासला ओरडले, हे काय आहे आणि या बाईकडून काय पैसे घेतोस? हे सगळं पाहून माझ्यावर आभाळ कोसळलं. सुहास पैसे घेऊन काही न बोलता निघून गेला. मी त्याच्या मागे पळत असताना एका माणसाने मला पकडले. ती बाई उठली आणि म्हणाली, तो तुला विकायला आला होता. हे ऐकून माझा रंग फिका पडला. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी नाही म्हणून मान हलवली. मग ती बाई म्हणाली, त्याने माझ्याशी करार केला आहे. आता तू माझ्या वेश्यागृहाची शोभा आहेस. आता मी जसं सांगेन तसं तू करशील. जणू त्याने माझ्या डोक्यात स्फोट घडून आणला होता. मी ओरडू लागले, मला सोडून जाऊ नकोस, मी इथं राहणार नाही. त्यांनी मला खोलीत बंद केलं. तिथे ओरडून आणि रडत माझी प्रकृती बिघडली. सुहासने मला फूस लावली आणि मला फसवलं. एक स्त्री ती मला सांगत होती की त्याने तिला आधीच 2 मुली विकल्या आहेत आणि तिची फसवणूक झाली आहे. त्याचबरोबर माझी इज्जत पण गेली होती आणि आता वेश्यागृहाचे जीवन. या घाणीत मी जगू शकत नाही. मी जोरात दार ठोठावले आणि मला जाऊ द्या म्हणून हाक मारली. पण त्या लोकांना या गोंधळाची सवय होती आणि माझं ओरडणं कोणी ऐकलं नाही. रडून रडून अखेर मी शांत झाले. त्या बाईच्या खास चमचा आणि मुलींचा दलाल एक होता, ज्याचं नाव सुरेश होते. तो मला रोज खायला आणि प्यायला पाणी द्यायचा आणि समजावायचा की हट्ट करू नकोस. यमुनाबाईचं ऐक. तो कधी कधी मला मारायचा आणि वस्तुस्थिती मान्य कर असं सांगायचा. आजही तो माझ्यासाठी जेवण घेऊन आला. मी शांतपणे जेवले आणि त्याला म्हणाले, मला बाहेर येऊ द्या, मी इथे गुदमरते. तुम्हाला हवं तसं मी करेन. हे ऐकून तो खूप खुश झाला आणि रात्रीचं जेवण करून त्याने मला बाहेर काढलं. यमुनासुद्धा मला पाहून खूप खुश झाली आणि तिने शीला नावाच्या मुलीला हाक मारली आणि तिला सांगितलं की सांचीचं रूप सुधारून तिला सर्व काही शिकवा. तिच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या, ती पोटाशी आहे. शीला खूप चांगली मुलगी होती. ती माझी चांगली काळजी घ्यायची. पण काही दिवसातच माझी तिच्याशी मैत्री झाली. माझ्यासारखीच ती पण परिस्थितीला बळी पडून इथपर्यंत पोचली होती. मी तिला माझी संपूर्ण कहाणी सांगितली. तिने मला कसं तरी इथून पळून जाण्यास सांगितलं. मी तिला विचारलं की हे शक्य आहे का? माझे डोळे चमकले. तिने मला वचन दिले की ती मला या वेश्यागृहात तिच्यासारखी बाजारू स्त्री बनू देणार नाही. संधी मिळाली तर ती मला इथून पळून लावेल. तिचे बोलणे ऐकून मला हायसे वाटले. पण सुरेशच्या उपस्थिती इथे कसं शक्य होतं? पण त्या दिवशी एक नवीन मुलगी आली होती आणि सुरेशचं संपूर्ण लक्ष तिच्याकडे होतं. शीलाने गेटच्या कुलपाची चावी घेतली होती आणि सुरेशच्या खोलीत जाऊन त्याच्या पाण्यात गुंगीचं औषध मिसळलं होतं. शीला मला म्हणाली, कोणत्याही किमतीत तुला आज इथून निघून जावं लागेल. पण मी कुठे जाणार? मी घाबरून म्हणाले, जग खूप मोठं आहे सांची, फक्त हिंमत असायला हवी. तुला आधार मिळेल. जिथं आधार मिळेल तिथं या ठिकाणाहून चांगलं वातावरण असेल. मी होकार दिला आणि तिच्याशी सहमत झाले. ही ती जागा होती जिथं रात्र जागवत घालवायचे आणि दिवस झाला आणि सकाळी सगळे थकले आणि काही तास झोपलेले असायचे. रात्री इथून बाहेर पडणं अशक्य होतं. त्यामुळे सकाळी सगळे झोपलेले असताना मला इथून लवकर बाहेर काढण्याचा प्लॅन शीलाने केला. मी माझं सामान उचललं आणि शांतपणे शीलाबरोबर गेटपाशी आले. इकडे तिकडे बघत बसले. शीलाने कुलूप उघडलं आणि मला मिठी मारली आणि तिथून बाहेर पडायला सांगितलं. तुझे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. देव तुला त्याचं फळ नक्कीच देईल, असं म्हणत मी तिथून बाहेर पडले. शीलाने पुन्हा कुलूप लावले. शीलाने मला काही पैसेही दिले, तुझ्या उपयोगी पडतील असं सांगून. मला आता घरी जाता येणार नाही म्हणून मी रिक्षात बसले आणि पत्ता सांगून त्याच डॉक्टरांच्या दवाखान्यात पोहोचले. काही तासानंतर डॉक्टरसुद्धा त्यांच्या दवाखान्यात पोहोचल्या. मला पाहून तिने मला ओळखले. मी तिला सांगितले की मी गर्भपातासाठी आले आहे. माझी सर्व हकीकत ऐकून तिने मी कोणताही गुन्हा करणार नाही असं सांगितलं आणि मला तिच्या घरी घेऊन गेली. ती खूप आनंदी होती. ती साधी स्वभावाची स्त्री होती. तिने माझी खूप काळजी घेतली आणि माझा विवाह तिचा लहान भाऊ सूरजशी केला. सर्व काही माहीत असूनही आणि म्हणाल्या की सूरजला तुझ्या भूतकाळाबद्दल काही सांगू नका, मी सर्व काही हाताळेन. मी खूप आनंदी होते. मी
सूरजला काहीही सांगितलं नाही. हे देखील नाही की हे मूल त्याचं नाही. त्याच्या म्हणण्यानुसार मी 7व्या महिन्यात मी एका मुलाला जन्म दिला. तो खूप चांगला माणूस होता आणि माझ्यावर खूप प्रेम करतो. माझा मुलगा 1 वर्षाचा होता तेव्हा त्या दिवशी मला वाटलं की या साधूबाबांना राजेशच्या समोर बोलावून त्याला माझ्याशी काय बोलावंसं वाटतं ते बघावं. मी गेट उघडून त्याला आत यायला सांगितलं. तो आत आल्यावर माझी नजर कपड्यात लपवलेल्या त्याच्या हातावर पडली, ज्यावर तीच घुंगरूची पट्टी होती जी सुरेशच्या हाताला बांधलेली असायची. हे पाहून माझं हृदय बंद असल्यासारखं मला झालं. हा बदमाश साधूबाबा नसून सुरेश आहे. साधूबाबाच्या वेशात असलेल्या सुरेशला सूरजने त्याला विचारलं की तू माझ्या घरी काय येत असतोस? तुला अजून काय बोलायचं आहे? तो माझ्याकडे बघत म्हणाला, मला मदत हवी आहे. त्याच्या बोलण्याने मला घाम फुटला. तो सूरजला माझ्याबद्दल सांगणार होता तेवढ्यात सूरजने कसली मदत असं विचारलं आणि इकडे मी कपाळावर आलेला घाम पुसत होते. तो म्हणाला, मी खूप गरीब आहे, मला काही कामावर ठेवा. सूरजनं त्याला थोडे पैसे दिले आणि काम असेल तर दुसऱ्या दिवशी कामावर ठेवतो असं सांगून निरोप दिला. सूरजच्या कामाला जाताच मी गेट उघडून त्याला विचारलं, तुला काय हवं आहे? त्याने कोठी सोडल्याचं सांगितलं. त्याला आता पैसे हवे आहेत. मी त्याला पैसे दिले, पण प्रत्येक वेळी तो पुन्हा पैसे मागायला यायचा. मी अनेक वेळा पैसे दिले होते आणि जर मी ते दिले नसते तर त्याने सूरजला सर्व काही सांगितलं असतं. मी विचार करत होते की याच्यापासून सुटका कशी करावी. त्याला मारण्याशिवाय माझ्या मनात दुसरं काही आलं नाही, पण मी ते करू शकलो नाही. पण आता मी त्याच्या ब्लॅकमेलिंगला बळी पडणार नाही असं मी ठरवलं आणि पुढच्या वेळी मी त्याला पैसे दिले नाहीत. तो मला धमक्या देत राहिला, पण आता मी त्याच्या भीतीने किती दिवस जगणार या विचाराने त्याच्या भीतीतून बाहेर पडले होते. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आला आणि मला म्हणाला की मी तुझ्या नवऱ्याला सांगितलं आहे की तू काय आणि कोण आहेस ते. हे ऐकून मी हादरले. मी माझा बदला घेतला आहे, आता तू काय करणार म्हणत तो हसायला लागला. त्याच क्षणी सूरज पोलिसांसह तिथं पोचला आणि पोलिसांनी सुरेशला पकडलं आणि तिथून निघून गेले. सूरज माझ्याबरोबर आत आला आणि मी मान खाली करून खुर्चीवर बसले. तो माझ्याकडे बघतच राहिला आणि म्हणाला, सांची, मला हे सर्व माहीत आहे पहिल्या दिवसापासून. हे मी ऐकून मी मान वर केली. तो म्हणाला, हो, माझ्या बहिणीने मला सर्व काही सांगितलं होतं. मला तू आवडतेस, तू चांगली मुलगी आहेस. खूप चुकीचं झालं तुझ्यासोबत, पण त्याची शिक्षा मी का देईन तुला? त्यावेळी तू निर्दोष होतीस, तुला चांगलं जगण्याचा अधिकार होता. मला तुझ्या भूतकाळात रस नाही. तू एक चांगला साथीदार आहेस हे सिद्ध झालं आहे. माझ्यासाठी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. फक्त लक्षात ठेव आणि मला नेहमी साथ दे. त्यांच्या उपकार आणि त्यांच्या प्रेमासाठी मी त्यांची ऋणी झाले. हे माझ्या काही चांगल्या कृत्यांचे फळ होते, पण मला आठवत नव्हतं. त्याचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच होते. मी सुटकेचा निश्वास टाकला आणि सूरजकडे पाहिलं आणि विचार केला, आजही या भाऊ बहिणींसारखी चांगली आणि महान माणसं या जगात आहेत, पण अशी महान माणसं सगळ्यांनाच मिळत नाहीत. पण मी नशीबवान आहे की मी काळाच्या अडखळ्यातून निसटले आहे. पण मी त्या सर्व मुलींना विनंती करते की त्यांच्या तारुण्यात अशी कोणतीही चूक करू नका ज्यामुळे तुमच्या आई वडिलांचे डोके शरमेने झुकेल आणि तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. तसेच तुम्ही आयुष्यभर अपमानित राहाल.